काय काय चाललंय काय किती हरणावरडा चाललाय तुमचा हा आणि काय बघताय कोणतरी कुणाच्या तरी लाडवामध्ये काचा भरतायत कोणाला तरी मारतय चहा पडल्यावर पाय पुस तुला काय ग अगं मी माझ्या रूम मध्ये बसून टीव्ही बघतेय ना तू काम करतेस तर तुझ्या रूम मध्ये बसून कर दार लावून घे दार लावलं होतं कानात एअरपोर्ट घातले होते पण तरी सुद्धा आवाज येत होता मॅम आणि तुम्हाला माहितीये का ती शर्मिला आहे ना एक नंबरची नालायक बाई आहे माहितीये सुनेला असा चहा पडला ना पायावर तो असा पुसायला सांगते माहितीये गप्पा बस हे सगळ्या सिरियल मध्ये असंच असतं आई काय झालंय तुझं हा या एवढ्या मोठ्या घरात राहतो आपण ती साळ सोडून इतकी वर्ष झाली आपल्याला तरी तू त्या चाळीतल्या बाईसारखीच वागतेस तसंच बोलतेस तसाच विचार करतेस आपण आहे ना चाळीतून बाहेर पडू शकतो चाळ आपल्यामधून बाहेर नाहीच पडू शकत अगं ही संस्कृती आहे चाळ संस्कृती ओके बिंदू तुम्ही ना कानात हेडफोन घालून बघा काय ती सिरियल अरे लवकर आलास आज उशीर झाला इनफॅक्ट काय रे बाळा आज एकदम लाडात आलायस काही नाही जरा थकलो म्हणून येऊन पडलो इथे अरे मग रूम मध्ये जाऊन रेस्ट कर ना असू दे ग आजीला हे मिळवायला नशीब लागतं जय कसा होता रे तुझा आजचा दिवस मस्त होता अवधनकर सरांचं लेक्चर ठेवलं होतं सगळ्यांसाठी हा हा टीम बिल्डिंग सेशन मस्त झालं नाईस आई खरं तर हे तुझ्यासाठीच आहे हे असले काहीतरी काथ्याकूट करणाऱ्या सिरियल्स बघण्यापेक्षा हे अशी लेक्चर्स ऐक तुला शांत वाटेल हाय संबंध तू हिला सांगतेस अगं ही स्वतः लेक्चर घेऊ शकते असे हो तुझ्यात आहे ते पोटेन्शियल तू जसं सकाळी सांगितलंस ना तसंच त्यांचं म्हणणं होतं टीमवर विश्वास ठेवला पाहिजे एखाद्यावर विश्वास ठेवला की तो ऑप्टिमम रिझल्ट द्यायला एनकरेज होतो कोणीतरी विश्वास टाकलाय हे त्याला आवडतं महत्वाचं वाटतं आणि मग आपोआपच सगळी टीम काम करायला लागते अरे वा आज दिवस कुठनं उगवलाय माहित नाही पण असू दे चांगलंच झालं जे झालं ते माझं नाही तेव्हा त्या माणसाचं तरी ऐकलंस तू शायनर दुसरं कोणाकडेच लक्ष देऊ नको फक्त माझा आवाज ऐक ट्रस्ट मी जय बरं मी रेडी होतो अरे आता काय झालं याला तेजू जय बदलायला लागलाय